जीवन संजीवनी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका वनस्पतीबद्दल माहिती पाहणार आहोत जी की आपल्या दैनंदिन जीवनात दररोजच्याच वापरामध्ये आपण तिचा यूज करत असतो, वापर करत असतो। हा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्यामुळे आपल्याला असे कोणकोणते फायदे होतात आणि त्याचे आयुर्वेदिक किती महत्त्व आहे। मित्रांनो, साधारणतः कढीपत्ता हा आपण सतत दररोज आपल्या भाजीमध्ये म्हणा, आमटीमध्ये म्हणा वापर करत असतो, परंतु जेव्हा ते खायची वेळ येते ते आपण साईडला काढून ठेवतो। परंतु मित्रांनो, त्याचे असे भरपूरसे फायदे आहेत जे की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। मित्रांनो, कढीपत्त्याचा वापर फक्त जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही तितकाच जास्त फायदेशीर आहे। कढीपत्त्याला गोड लिंब सुद्धा काही भागांमध्ये म्हटलं जातं। मित्रांनो, या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत। कढीपत्ता आपला जे केस असतात त्यांना काळं करण्यासाठी खूप उपयुक्त किंवा खूप फायदेशीर असतो। त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात, काळे घनदाट वाढतात आणि जे केस आपल्याला सतत केस गळती म्हणा किंवा कोंड्याचा प्रॉब्लेम असतो त्यापासून सुद्धा आपली मुक्तता होत असते। केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी भरपूरसे असे फायदे आहेत जे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, केसांसाठी म्हणून उपयुक्त आहे कढीपत्ता। गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे आपले केस हे रुक्ष होत असतात किंवा केसांचं नुकसान होत असतं। कढीपत्त्यामध्ये असे सर्व पोषक तत्व आहेत जे केसांना निरोगी ठेवतात मित्रांनो, आणि याच्या पानांना बारीक करून आपण त्याचा लेप सुद्धा बनवू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो। मित्रांनो, त्यासाठी काय करायचं, तर कढीपत्ता घ्या, तो बारीक वाटून त्याचा एक लेप बनवून घ्यायचा आहे आणि तो आपल्या केसांच्या मुळाशी आपल्याला लावून ठेवायचा आहे। त्या व्यतिरिक्त आपण जे आपल्या आहारामध्ये कढीपत्ता खातो ती पण आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त अशी गोष्ट आहे। यामुळे आपले केस काळे, लांब आणि घनदाट होण्यास आपल्याला खूप जास्त मदत होत असते। सोबतच मित्रांनो, केसांची मुळं हे मजबूत होत असतात, त्यामुळे आपली केस गळती ही कमी होत असते। कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन B1, B3, B9 आणि C हे अति आवश्यक आपल्या केसांसाठी असणारे जीवनसत्व असतात। याशिवाय मित्रांनो, आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फरस सुद्धा यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळून येतात। याचा दररोज सेवन केल्यानं आपले केस हे काळे, लांबसडक होतील। आणि त्याच मित्रांनो, तसंच डॅन्ड्रफ म्हणजे आपले जे कोंड्याचा प्रॉब्लेम असतो तो सुद्धा आपला नाहीसा होऊन जाईल। जसं आपण याचा लेप डोक्यावरती लावत राहू, आपल्या मुळांना लावत राहू, त्यामुळे आपले केस तर घनदाट, लांब सडक वगैरे होतीलच, त्याबरोबरच आपल्या केसात जो डॅन्ड्रफ असतो, कोंडा असतो, हा सुद्धा निघून जाण्यास मदत होते। त्या व्यतिरिक्त मित्रांनो, कढीपत्ता दुसऱ्या पण पद्धतीने आपल्याला वापरता येतो। त्या कढीपत्ता आपल्याला वाळवून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला बारीक असं पावडर बनवून घ्यायचं आहे आणि एक अंदाजे 200 मिली खोबरेल तेल, शुद्ध खोबरेल तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जवळपास 4 ते 5 चमचे कढीपत्त्याची जी पावडर आपण बनवलेली आहे ती टाकायची आहे आणि हे गरम करून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे ते उकळू द्यायचं आहे। आणि मित्रांनो, त्यानंतर ते थंड होऊ द्या आणि थंड झाल्याच्या नंतर एका काचेच्या बॉटलमध्ये ते आपल्याला हवाबंद बॉटलमध्ये ठेवायचं आहे आणि दररोज झोपण्यापूर्वी ते तेल आपल्या केसांना लावायचं आहे। मित्रांनो, हे तेल जे आहे मित्रांनो, ते थोड्या प्रमाणात जर कोमट असेल तर त्याचे आणखी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फायदे होत असतात। आणि मित्रांनो, त्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर आपण स्वच्छ पाण्याने आपले केस धुवून टाकायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, कढीपत्त्याची पानं बारीक वाटून त्यांची पेस्ट बनवा, त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आणि ते आपल्या केसांना लावायचं आहे। आता हे केस आपल्याला 20 ते 25 मिनिटं असेच ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर एकदम नॅचरल कंडिशनर शॅम्पूने आपल्याला ते केस व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर मित्रांनो, याचा आपल्याला 100% यूज होतो, वापर होतो, त्यामुळे आपले केस काळे आणि घनदाट होण्यास आपल्याला खूप जास्त फायदा होतो। आणि मित्रांनो, केसांव्यतिरिक्त सुद्धा याचे खूप जास्त फायदे आपल्या शरीरासाठी सुद्धा होत असतात। मित्रांनो, कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुण हे जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात, त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून आपला बचाव होत असतो। कढीपत्त्यामुळे पदार्थांना चव येते। कढीपत्त्यामुळे आपल्या जिभेवरची जी चवीची संवेदना असते ती अधिक प्रमाणामध्ये वाढते। त्याचप्रकारे मित्रांनो, कढीपत्त्यामध्ये आयरन आणि फॉलिक ॲसिडचा जास्त स्रोत असतो। आयरनची कमतरता फक्त शरीरात आयरन नसल्यानं नाही तर शरीरामध्ये आयरन मुरत नसल्यामुळे होत असते। या व्यतिरिक्त फॉलिक ॲसिड आयरन शोषून घेण्यास हे खूप जास्त मदत करत असतं आपल्याला। कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये फायबर्स असते। ब्लडमधील इन्सुलिनला प्रभावित करून ब्लड शुगरची लेवल ही कमी करण्याचं खूप जास्त किंवा खूप प्रभावी असं काम हा कढीपत्ता करत असतो।
त्याचप्रकारे मित्रांनो, कढीपत्त्यामुळे आपली जी पचनशक्ती असते ही वाढते आणि वेट लॉससाठी सुद्धा आपल्याला याची मदत होत असते. म्हणजे ज्या व्यक्तींना जास्त वजन आहे, फॅट आहे, ते कमी करण्यासाठी सुद्धा याचा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होत असतो. यासाठी मित्रांनो, जास्त वजन असलेल्या लोकांनी कढीपत्त्याचं सेवन हे नियमित करायला हवं. रोज उपाशी पोटी कढीपत्ता तुम्ही डायरेक्टली सुद्धा खाऊ शकता. चावून चावून खाल्ला तरी सुद्धा याचा तुम्हाला हमखास फायदा होत असतो. मित्रांनो, कढीपत्त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे कमी होत असतं. रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला वाढ, हृदयासंबंधित जे रोग असतील, जे परेशानी असतील, हे दूर करण्याचं काम हा कढीपत्ता करत असतो. तुम्हाला जर का कफचा त्रास असेल तर कढीपत्त्याच्या पावडरमध्ये 1 चमचा आपण मध मिसळून घ्यायचं आहे आणि त्याचं चाटण आपल्याला तयार करून ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, रोज हे चाटण खाल्लं तर जो कफ आपल्याला असतो, कफाचा त्रास असतो, त्याच्या त्रासापासून आपली कायमची मुक्तता होऊ शकते. त्याचप्रकारे मित्रांनो, ज्या व्यक्तींना यकृताचे प्रॉब्लेम असतील, म्हणजेच यकृतासाठी सुद्धा कढीपत्त्याचं सेवन करणं हे खूप फायदेशीर आहे, खूप फायदेशीर मानलं जातं. यकृत निरोगी ठेवण्यासाठी कढीपत्त्याच्या ज्यूसमध्ये 1 छोटा चमचा आपण घरी बनवलेलं शुद्ध तूप आपल्याला घ्यायचं आहे. थोड्या प्रमाणामध्ये साखर मिक्स करायची आहे आणि मित्रांनो, काळी मिरी जी असते ही आपल्याला कुटून बारीक करून त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. यामुळे आपल्याला जे यकृताचे प्रॉब्लेम असतील हे कायमचे दूर होऊन आपलं यकृत शुद्ध होईल, जाईल, ताकदवान बनल. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडची बेल आयकॉन क्लिक करा.